पहिलं प्रियांबलमध्ये आहे लोकांनी लोकांसाठी चालवलेलं राज्य। अरे लोकांच्या भावना आहेत की आमचे एफ.आय.आर दाखल करा आमच्या नेत्यांवर। एकतरी वेळ यायला नाही पाहिजे होती, कारण पोलीस स्टेशनतर्फे त्यांच्या सरकारतर्फे एफ.आय.आर दाखल करायला पाहिजे होती। ज्यावेळेस एखादी घटना घडते सर्वसामान्याची तर पोलीस दाखल करतात का नाही प्रश्न पडणार आहे। आता नेते एवढे देशाचे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आपले दादा आणि त्यांच्याविषयी त्यांनी बांधलेल्या या पोलीस स्टेशनमध्ये आज त्यांच्या अपघाताची चौकशी करा म्हणून एफ.आय.आर दाखल करायला आलोय, पण तुम्ही एफ.आय.आर दाखल करत नाही। अरे लोकशाही का हुकुमशाही? इंग्रजांचं राज्य बरं? अरे इंग्रजांच्या राज्यात देखील असं होत होतं का? लोकांना महात्मा गांधी उपोषणाला बसले तर लोकांचा आदर करायचे, लोकांच्या भावनेचा। या सगळी ईडीत का लोक आणि तुम्ही दाखल करताय? अरे CID तर्फे चौकशी करा तर CBI तर्फे करा, आधी एफ.आय.आर दाखल करा। हे तुमच्या बापाचं राज्य नाही, ही हुकुमशाही नाही। आता या महाराष्ट्रात भारतात आजच्या घटनेनं 1000% हा घातपात आहे, हे निश्चित झालं। ही काळ्या दगडाला रेग आहे, कारण इतक्या दिवस लोकांना वाटत होतं काहीतरी शंका आहे, पण आता तुम्ही एफ.आय.आर दाखल करून घेत नाही म्हणजे काहीतरी काळबीर आहे आणि नक्की हुकुमशाही झाली। आम्हा सर्वसामान्यांना आता इथून पुढे न्याय मिळेल का नाही? दादांच्या विषयी असं म्हणलं आम्हा सर्वसामान्य लोकांची काय अवस्था झाली या भारतात, या महाराष्ट्रात। वारे वा लोकशाही चालवणारे राज्य, अरे वा हुकुमशहांनो, धन्यवाद। आमच्या सर्वसामान्यांना आता कोणी वाली नाही, दादा गेले त्यावर लोकशाही गेली। आपण बघतोय